रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये गावामध्ये एक म्हण आहे की काट्यानेच काटा काढावा लागतो, किंवा हिंदीमध्ये दुसरी म्हण आहे की लोहा लोहे को काटता है. मित्रांनो, या दोनही गोष्टी लक्षात ठेवा की काट्यानेच काटा काढावा लागतो आणि लोखंडाला कापण्यासाठी लोखंडच लागतं. मित्रांनो, हे मी यामुळे सांगत आहे की आज वंचितकडे सगळ्यात जास्त मतदान असतानाही आज आपल्यावर ही वेळ का आली. आज शिवसेनेचे दोन्ही गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि काँग्रेस आणि भाजपसुद्धा या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला, एकंदर जर आढावा घेतला, निरीक्षण केलं, परीक्षण केलं, त्याचं विश्लेषण केलं, तर तुमच्या ही गोष्ट सहज लक्षात येईल की सगळ्यात जास्त वंचितकडे मतदान आहे. आणि मग वंचितकडे मतदान असताना सुद्धा वंचित पक्ष प्रस्थापित का होत नाही, त्याचं मूळ कारण समजून घ्या मित्रांनो. कारण आपल्याला प्रत्येक मतदारसंघात जशी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अकोल्याची बांधणी केली, अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्ष स्ट्रॉंग झाला. जसा अकोला हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला झाला, त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुका, प्रत्येक मतदारसंघ बालेकिल्ला जोपर्यंत होत नाही, त्याचं रूपांतर जोपर्यंत आपण बालेकिल्ल्यामध्ये करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला पाहिजे तेवढं यश मिळणार नाही. मित्रांनो, 2 दिवसांपूर्वीच मी यूट्यूबवर बातमी पाहिली की अकोल्यामध्ये 400 मराठा कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश घेतला. आता 100तून मला जी एखादी कॉमेंट येते की मराठा समाज वंचितला मतदान करत नाही, त्यांच्यासाठी हे एक स्पेशल उत्तर आहे. दुसरं एक उदाहरण देतो मित्रांनो. मी ज्या बीड मतदारसंघात राहतो त्या मतदारसंघाचं विश्लेषण मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये करणारच आहे. परंतु तुर्तास एवढं सांगतो, बीड मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या ही 40%पेक्षा जास्त आहे. आता बीड मतदारसंघामध्ये मराठा समाजाची संख्या 40%पेक्षा जास्त, याचा अर्थ बीडचा आमदार हा मराठा असायला हवा की नाही. ज्या समाजाची संख्या बीडमध्ये 0.001% सुद्धा नाही, अशा तिली समाजातील आमदार संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत. त्या अगोदर त्यांचे काका आमदार होते. म्हणजे मागच्या जवळपास 50 वर्षांपासून त्या घराण्याचं बीडमध्ये वर्चस्व आहे. म्हणजे 40% मराठा समाज असतानाही एका अल्पसंख्याक घराण्याचं वर्चस्व बीडमध्ये कसं काय, याचा विचार करा. मग जे लोक म्हणतात की मराठा समाज जात पाहून मतदान करतो, त्या लोकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. मित्रांनो, कोणताही समाज, खास करून मराठा समाज आणि SC ST मधील जेवढ्या कास्ट आहेत, त्या कधीही जात पाहून मतदान करत नाहीत. या उलट सध्या ज्या OBC मध्ये जे अनेक जाती आहेत, त्यामधील 90% समाज हा जात पाहून मतदान करतो. हे मी आकडेवारीद्वारे कधीही सिद्ध करू शकतो. आणि कोणताच मराठा समाज जात पाहून मतदान करत नाही, याचे सुद्धा नुसतं बीडच नाही तर मी अनेक पुरावे देऊ शकतो, अनेक उदाहरणं देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मूळ उद्देश हा की तुम्हालाही जसा संदीप क्षीरसागर यांनी बीड हा त्यांचा गड बनवला, तसा गड जोपर्यंत वंचित बनवत नाही तोपर्यंत हे परिवर्तन होणं शक्य नाही. मित्रांनो, जरी माननीय बाळासाहेब आंबेडकर हे प्रगल्भ नेतृत्व असले, सगळ्यांचे चाहते असले, सर्वांना आवडत असले, तरीही ते प्रत्येक मतदारसंघात जाऊन तेथील गडाची बांधणी करू शकत नाहीत. ती बांधणी तेथील तालुकाध्यक्षांना, जिल्हाध्यक्षांना किंवा तेथील कार्यकर्त्यांना करावी लागेल. तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये तुमचं प्रस्थ निर्माण करावं लागेल. तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक घरात पोहोचावं लागेल. आता आमच्या बीडमध्ये अनेक मतदारांना उमेदवार कोण हेच माहीत नसतं. अनेक गावामध्ये बूथमध्ये एजंट नसतो. निवडणूक आल्यानंतर कोणाचा तरी फॉर्म भरला जातो, निवडणुकीला उभा राहिलं जातं. आणि अशा परिस्थितीत कोण मतदान करणार? एवढंच नाही, जे लोक माननीय बाळासाहेब आंबेडकरांना मानतात, जे लोक बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानतात, असे लोक सुद्धा मतदान करत नाहीत. हे मी पुराव्यासह बोलत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जर प्रस्थापितांना जर हरवायचं असेल तर तुम्हाला सुद्धा प्रस्थापितांसारखा विचार करावा लागेल, त्यासारखं तुमचं बळ निर्माण करावं लागेल. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक 15 वर्षापूर्वींचं एक स्टेटमेंट आहे की तुम्हाला जर समोरच्याला जर हरवायचं असेल, समोरच्या पैलवानाला जर लोळवायचं असेल, तर तुम्हाला ते सगळे डाव आले पाहिजेत, त्याला मैदानामध्ये लोळवता आलं पाहिजे. आणि राजकीय आखाडा हे सुद्धा एक मैदान आहे आणि ती कुस्ती लढण्यासाठी तुम्हाला राजकारणाचे सगळे डाव आखावे लागतील, शिकावे लागतील आणि दंड थोपटून मैदानात उतरावं लागेल. आणि या सगळ्या तयारीनिशी
तुम्हाला मैदान गाजवावं लागेल. असं झालं तर जगातील कोणतीच ताकद वंचित बहुजन आघाडीची सत्ता रोखू शकत नाही. जसा अकोला गड बनवला तसा प्रत्येक जिल्हा प्रत्येक मतदारसंघ गड बनवावा लागेल. फक्त निवडणूक आली, फॉर्म भरला आणि करा मतदान अशाने मतदान होत नाही. मी तुम्हाला गॅरंटी के साथ सांगतो, वंचित बहुजन आघाडीकडे हक्काचं 12 ते 15 नाही तर 20% मतदान आहे. ते एक्स्ट्रा मतदान अजून 20% जोडू शकतात, तो भाग वेगळा, पण हक्काचं 20% मतदान आहे. परंतु या हक्काच्या 20% मतदानातील केवळ 6% मतदान का होतं याचा सुद्धा विचार करा. म्हणजे आपलेच अनेक लोक आपल्याला मतदान करत नाहीत, कारण आपण आपल्या मतदारसंघामध्ये प्रस्थ निर्माण केलेलं नाही. आणि हे प्रस्थ जर निर्माण केलं, यालाच म्हणतात समोरच्या प्रस्थापिताला हरवण्यासाठी तुम्हालाही तुमचं प्रस्थ निर्माण करावं लागेल. अर्थातच काट्याने काटा काढावा लागेल. लोहा लोहे को काटता है. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे बळीराजाचा. काल बळीप्रतिपदा होती. बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाचं पुनरागमन होतं आणि त्याच्या आगमना दिवशी आपण कालची बळीप्रतिपदा साजरी करतो. मित्रांनो, बळीराजा हा आपला पूर्वज होता आणि ही मांडणी महात्मा फुलेंनी केलेली आहे. आणि महात्मा फुलेंबद्दल तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना मानत होते. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज बळीराजाला मानत होते. तुकाराम महाराज बळीराजाविषयी म्हणतात, बळी सर्वस्वे उदार, जेने उभारेला कर, करोनी कहार पाताळी घातला. म्हणजे बळीराजा हा उदार होता. त्याने दान देण्यासाठी दोन्ही हात पुढे केले होते. परंतु समोरच्या वामनाने कहार केला, म्हणजे अन्याय केला, म्हणजे कपटाने वागला आणि कपटाने वागून अन्यायाचा अतिरेक करून बळीराजाला पाताळात घातलं. मित्रांनो, बळीराजाचा विषय अजून खूप मोठा आहे, पण आजचा सांगण्याचा मूळ उद्देश हा, काल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बळीप्रतिपदे दिवशी बळीराजाच्या डोक्यावर वामनाचं पाऊल ठेवणारा फोटो लावला बॅनरला, त्यांच्या प्रोफाईलला. मित्रांनो, हा सरळ सरळ बळीराजाचा अपमान आहे. जी काँग्रेस, जी राष्ट्रवादी स्वतःला पुरोगामी समजते, त्या पुरोगामीपणाचा हा बुरखा आपल्याला ओळखता आला पाहिजे. यामध्ये कोण काँग्रेसचे आमदार आहेत ते धनगेकर आता निवडून आलेले, किंवा रुपालीताई चाकणकर आहेत. मित्रांनो, बळीप्रतिपदा, त्याचं महत्त्व, बळीराजा आणि बळीराजाचे आपण कसे वंशज आहोत, या सर्वांची मांडणी मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मित्रांनो, आपल्यातले हे अर्धवट पुरोगामी, अर्धवट विचाराचे लोक आपल्याला लक्षात आले पाहिजेत किंवा आपल्याला ओळखता आले पाहिजेत. यासाठी या बळीराजा किंवा बळीराजा पूजनाचं किंवा बळीप्रतिपदेचं विश्लेषण केलं. मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.